हजारती पर चांदवली शाह आणि धारची गड कालिका देवी या देवतांच्या चरणी नतमस्तक होते। नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते। आपल्या सर्वांचे आदरणीय नेते अजितदादांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम मनापासून वंदन करते। आपल्याला सर्वांना माहिती आहे, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी सर्वांचेच मनापासून आभार मानते। आदरणीय पवार साहेब व सौ सुप्रियाताई यांचे मी विशेष आभार मानते। तसेच ज्या ज्या संस्था संघटनांनी मला उत्स्फूर्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते। हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधिलकी आहे असं मी मानते। आज या मंचावर एका व्यक्तीचं आवर्जून स्मरण करणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची पायाभरणी ज्यांनी केली त्या अजितदादांच्या आजी आदरणीय शारदाबाई पवार यांचं, त्यांनी एक सून म्हणून त्यांनी केवळ एक पवारांचं कुटुंब सांभाळलं नाही, तर त्यांनी संस्कार, नीतिमूल्य आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली। यामधूनच पुढे विविध क्षेत्रांमध्ये मोठी नेतृत्व घडत गेली। त्यांनी कुटुंबापुरतंच नाही न राहता, कुटुंबापुरतंच मर्यादित न राहता समाज आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतही मोलाचा वाटा उचलला। आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमधून आपण बारामतीच्या विकासाचा पाया रचला आणि खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादांनी अपार कष्टानं त्यावर कळस चढवला। आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत। तसेच आमच्या आई श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांचा आशीर्वाद आमच्या सोबत हा आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे। खरं सांगायचं तर बारामतीच्या या ऐतिहासिक शारदा प्रांगणामध्ये आज आपल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा होते। आपल्याला माहिती आहे की या मैदानाला संघर्षाची, जन आंदोलनाची आणि लोकशक्तीच्या एकजुटीची मोठी परंपरा आहे। याच प्रांगणामध्ये तुम्ही आदरणीय दादांचा अनेक वेळा नागरी सत्कार केलेला आहे, त्यावरील अपार प्रेम तुम्ही त्यांनी व्यक्त केलेला आहे। आज या सांगता सभेला उसळलेला जनसागर म्हणजेच आदरणीय अजितदादांविषयी असलेला आपला सन्मान, आदर आणि प्रेमच म्हणायला हरकत नाही। या मंचावर उभं राहताना खरोखरच आणि ही चित्रफित पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये भावनांचा कल्लोळ माजलाय। अतिशय जड अंतःकरणात होतोय। आदरणीय दादांच्या शिवाय आपल्याला ही सभा घ्यावी लागत आहे हे मन मानायलाच तयार नाही। गेली 35 वर्ष आदरणीय साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत अपार कष्ट करून आदरणीय दादांनी ही बारामती उभी केली आणि त्यांच्याशिवाय ही सभा घ्यावी लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही। आज बारामतीतील अबाल वृद्ध रात्रंदिवस दादांच्या आठवणीमध्ये अजूनही शोकाकुल आहेत। मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ पाहतात, त्यांची भाषणं ऐकतात आणि अजितदादा अजूनही आपल्यात आहेत या आभासापोटी अजूनही त्याच भावनेत आहेत। त्यामुळे त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नाहीत।
त्यामुळे दादा आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अनेक जण म्हणतात दादा परत येतील, मात्र दादा आपल्यात नाहीत हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. दादांचे कार्य, त्यांची स्वप्न आपल्याला सगळ्याला मिळून पुढे घेऊन जावी लागणार आहेत. आदरणीय दादांनी विकसित केलेल्या स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि निसर्गरम्य समृद्ध बारामतीला राज्याचे विकासाचे मॉडेल बनवलं होतं. बारामतीला संपूर्ण देशात 1 नंबरचा तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न तुमच्या भक्कम पाठिंब्याने आणि साथीने आम्ही कुटुंबीय आणि आपण सर्वजण मिळून हे पूर्ण करूयात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1984 मध्ये आदरणीय दादांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी जनतेसोबत जोडलेली